Myself, Dr. Solanke, and we are happy to announce that we are shifted from Sanjeevani Hospital to City Skin Hospital. If you have any problem for skin diseases, any skin problems, hair problem, nail problem, you directly contact to me over there in a City Skin Hospital. And the address is a place near Kanchan Vihar, Dhapekar College, Karanjala. Timing 10 to 8 p.m. Contact number 9881689234. Only Tuesday is off day. Thank you. कारंजा उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन करण्यात आले असून या अभियानाच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तेजस्विनीताई डहाके तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशालीताई येळणे शिंदे गट तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रियाताई महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक पावडे पाटील, माजी नगरसेविका प्राजक्ताताई माहितकर या उपस्थित होत्या। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच या कार्यक्रमावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर साळुंके यांचीही उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती डॉक्टर सुषमा उपाध्ये यांनी केले। तसेच प्रस्तावना श्रीमती योगिता देशमुख यांनी केली। तसेच या अभियानाची रूपरेषा आखण्यासाठी व अभियान राबविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथील परिसेविका श्रीमती इंदुताई राठोड, श्रीमती सुनीता गावंडे, श्रीमती अर्चना ठाकरे, श्रीमती रजनी गायकवाड, श्रीमती संगा राऊत, अधिपरिचारिका पुरुष सावंत कोल्हे तसेच सर्व अधिपरिचारिका व उपजिल्हा रुग्णालय येथील कक्षसेवक विजय शिरसाट, सूर्या पाचपोर, राहुल तांबोले व इतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमावेळी विशेष योगदान दिले। तसेच रुग्णसेवक भारत कांबळे व राजू राठोड यांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमावेळी घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये जवळपास शेकडो महिला व पुरुष यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यामध्ये वैद्यकीय अधीक्षक यांनी 17 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले। तसेच या अभियानामध्ये असलेल्या माहितीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला परिसरातील अनेकांची उपस्थिती होती।